टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत निम्बौली के ग्रामीण जिला अध्यक्ष माननीय श्री गणेश गुलवी दादा साहेब द्वारा माननीय श्री शरद पवार साहेब के जन्मदिन के शुभ अवसर पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जहां पे सैकड़ों के तादाद में बच्चों ने अपना खून दान किया। इस अवसर पर माजी सरपंच श्री सुमित पाटिल साहब, जो कि सांसद श्री बाला मामा के पुत्र हैं, और कोन गांव की माजी सरपंच श्रीमती रूपाली अमोल कराले मैडम भी उपस्थित थी, मनीष दादा भी उपस्थित थे, और आप देख सकते हैं बहुत सारे मान्यवर उपस्थित थे, जिनके हाथों से छत्रपति शिवाजी महाराज के फूल हार चढ़ा करके और दीप जला करके कार्यक्रम का आगाज हुआ। और हम लेते हैं पूर्ण जानकारी मान्यवरों से कि रक्तदान का जो आयोजन हुआ है इसका क्या विशेष है और क्या महत्व है। गणपति बप्पा कार्यक्रम है। यहाँ पे रक्तदान शिविर का आयोजन हुआ है, किस निमित्त हुआ है? आदरणीय हमारे नेता श्रीमान शरदचंद्र जी पवार साहब, त्यांचा आज 84 वर्ष त्यांना पूर्ण झालेले आहे आणि ते 85 वर्षात पदार्पण झालेले आहे। खरं तर ते महाराष्ट्राचे नसून देशाचे एक गंभीर नेतृत्व म्हणून ते जवळजवळ 55 वर्ष राजकारणात ते आहेत आणि या राजकारणाच्या घडामोडीत त्यांनी अनेक पदं भूषवली। त्या पदामार्फत अनेक असे निर्णय घेतले जे जनहिताचे होते आणि असे भरपूर निर्णयामुळे आज आम्हाला सर्वांना लाभ होत आहे। तर त्यांच्या आज 84 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही आज एक ध्येय घेतलेलं आहे की कमीत कमी 84 ब्लडसाठी बॉटल, कमीत कमी 84 ब्लड बॉटल्स आम्ही जमा करण्याचं एक ध्येय घेतलेलं आहे। त्यामार्फत आम्ही आज 84 ब्लड बॉटल जमा करणार आहे। भाऊ, जो रक्तदान कर रहे हैं बच्चे, उनके लिए आप क्या कहना चाहेंगे? उनका बड़प्पन है कि जो रक्तदान की बात होती है, रक्तदान एक ऐसी चीज़ है जिससे जीव बचता है। तो मैं उन सभी दर्शकों का और जिन लोगों ने ब्लड डोनेट कर रहे हैं उनका सबका मैं आभार व्यक्त करता हूँ कि आपने पवार साहब के जन्मदिन पर ब्लड डोनेट किया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आधारस्तंभ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवंडी ग्रामीणचे तालुकाध्यक्ष सन्माननीय गणेशजी गुळवे साहेब यांच्या पुढाकाराने आणि भिवंडी लोकसभा क्षेत्राचे
सर्वांचे आवडते खासदार आदरणीय श्री बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज इथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे। आदरणीय पवार साहेबांचं जे कार्य आहे ते पूर्ण महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे, ते संपूर्ण देशाने त्यांचं राजकीय सामाजिक कार्य असेल ते बघितलेलं आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 20व्या वर्षी विद्यार्थी चळवळीत सामील झाले, 30व्या वर्षी मंत्री झाले, 32व्या वर्षी आमदार झाले आणि 37व्या वर्षी ते मुख्यमंत्री पदावर पोहोचले। आणि एवढं कणखर नेतृत्व आणि एवढं सामाजिक कार्य करण्याची धमक फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमध्येच आहे। आपण लोकसभेला बघितलं असेल, थरथरत्या हातांनी त्यांनी कित्येकांना केलेली अभिवादनं आणि मरणालाही मागे टाकणारी त्यांची जी कणखर वृत्ती आहे ती आजही अनेक युवकांना चांगलं काम करण्याची प्रेरणा देत आहे। कृषी, सहकार, औद्योगिक क्षेत्र असो आणि महिलांसाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि प्रत्येक समाजासाठी ते एक प्रेरणादायी कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने आज भिवंडी ग्रामीणच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे। आपण बघत असाल की अनेक रुग्णांना ब्लडची आवश्यकता असते। थॅलेसेमियासारखा आजार आहे ज्याच्यामध्ये रुग्णांना रक्ताची गरज असते। अनेक अशा मेडिकल इमर्जन्सी आहेत त्याच्यामध्ये रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते आणि आज आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे अनेक जे इच्छुक युवक आहेत त्यांच्या वतीने आज ब्लड डोनेशन कलेक्ट करण्यात येणार आहे, ज्याच्यामुळे एक कृतज्ञता भाव नक्कीच पोचेल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांपर्यंत आणि जे डोनर आहेत त्यांनासुद्धा एक मानसिक समाधान असेल की त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे त्यामुळे एखाद्याचा जीव वाचला जाणार आहे आणि ह्यापेक्षा मोठं समाधान नसेल असं मी इथल्या सर्व रक्तदात्यांना सांगू इच्छिते। याद्वारे मी सांगू इच्छिते की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शतायुषी व्हावेत आणि अधिकाधिक प्रेरणा त्यांच्याकडून मिळून अधिक चांगलं काम करण्याची इच्छाशक्ती आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण हो। ऐसा देखा जाए तो आपने रक्तदान शिविर का आयोजन किया है माननीय श्री शरद पवार साहब के जन्मदिन के अवसर पे, और भी प्रोग्राम रख सकते हैं। रक्तदान शिविर रखने का क्या उद्देश्य? राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा आज 84वा वाढदिवस आम्ही इथे रक्तदान शिबिर घेऊन त्याच्या माध्यमातून साजरा करत आहोत। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, आमचे लाडके खासदार बाळामामा म्हात्रे साहेब व विद्याताई वेखंडे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावर्षी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम इथे आयोजित करीत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या समृद्ध विकासामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे आणि ज्यांनी फक्त समाजकारण बघितलं, राजकारण कमी आणि समाजकारण जास्ती, असे आमचे नेतृत्व यांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो या मनोकामनेने आम्ही आज इथे हा एक सामाजिक उपक्रम घेतला आहे। रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान या मुक्तीचा बोध घेऊन आज आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि यानंतरसुद्धा या डिसेंबर महिन्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येतील आणि यासाठी इथे सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी होऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांचं दीर्घायुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो या मनोकामनेसाठी आम्ही विविध कार्यक्रम येणाऱ्या दिवसातसुद्धा घेणार आहोत। आज शरद पवार साहब का जन्मदिन है, क्या उनके लिए आप शुभकामनाएं व्यक्त करना चाहेंगे? आज महाराष्ट्रातील जाणते राजे शिवाजी महाराज यांना वंदन करतोय आणि आज 12 डिसेंबर आदरणीय शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे हित जपणारे जाणते राजे आदरणीय शरद पवार साहेब यांचं 85व्या वर्षात पदार्पण होत आहे
त्यानिमित्ताने आमचे लाडके खासदार बाळ्यामामा यांच्या आदेशाने आमच्या जिल्ह्याच्या महिला जिल्हा अध्यक्षा डॉक्टर कराळे मॅडम, तालुका अध्यक्ष आणि श्री गणेश गुळवी साहेब आणि मामांचे चिरंजीव सुमित पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने, मामांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांनी हा कार्यक्रम रक्तदान, एक आजारी माणसाला जीवनदान देण्यासाठी रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे, ते देण्याची जबाबदारी आमच्या या युवा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या घेतलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जे जे लोक हे रक्तदान करतील त्यांना माझ्याकडनं दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना फार फार त्यांचे धन्यवाद, शुभेच्छा पुढील जीवनासाठी. आणि पुन्हा एकदा या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली या देशाचे, या राज्याचे, या जिल्ह्याचे, या तालुक्याचे आणि गावागावाचं भलं कसं होईल याच्याकडे जास्त लक्ष देऊन आणि चांगलं कार्य घडावं, चांगलं काम व्हावं, हे आम्ही आमचे नेतृत्व बाळ्यामामा यांच्या छायेखाली हे काम आम्ही पूर्ण करणार आहोत. आमचे तालुक्याचे पदाधिकारी आहेत, आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, ग्रामीणचे काही विविध गावागावातले कार्यकर्ते आहेत. हे असं यांच्या हातून हे चांगलं कार्य घडत राहो आणि चांगलं कार्य कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फुल देख